मिरजेतील समतानगर येथे घरफोडी रोख रकमेसह सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी। मिरजेतील समतानगर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत रोख रकमेसह सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे। याबाबत फिर्यादी शरद विष्णू कोपारडे राहणार समतानगर गल्ली नंबर 6 मिरज यांनी महात्मा गांधी चौक पोलिसात फिर्याद दिली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की उन्हाळ्यात उकाड्याच्या त्रासाने फिर्यादी शरद कोपारडे व त्यांचे कुटुंबीय घराच्या टेरेसवर झोपण्यासाठी सोमवारी रात्री गेले होते। दरम्यान त्यांनी खाली घराला कुलूप लावले होते, तर मंगळवारी मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप कशाने तरी तोडून घरात प्रवेश करून लोखंडी तिजोरीचे लॉक तोडून तिजोरीत पूजेसाठी असणारे नोटांचे बंडल, व्यवसायातील काही रक्कम आणि चांदीच्या मूर्ती, सोन्याचे दागिने असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असल्याचे फिर्यादीत सांगितले। सदर पहाटे उठून घरच्या दरवाजाचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास येताच त्यांनी आतील खोलीत तिजोरीतील कपडे, साहित्य अस्ताव्यस्त पडलेले निदर्शनास आले। त्यांनी याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आहे, तर या भागातील गल्ली नंबर 1 मध्ये सुद्धा मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे। समतानगर भागात अनेक दिवसांपासून चोरीसारख्या घटना घडत असून पोलीस प्रशासनाने अशा चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। मी शरद विष्णू कोपारडे राहणार समतानगर रोड नंबर 6। काल रात्री 2 ते 2:30च्या दरम्यान आम्ही उन्हाळ्यामुळं वर गॅलरीवर झोपलेला असताना खालील गेटचे दरवाजा तोडून, समोर दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून रोख मुद्देमाल, चांदीचे दागिने, थोडे सोन्याचे दागिने आणि इतर मालमुद्दा चोरून नेलेला आहे। आम्ही महात्मा गांधी चौकी पोलीसमध्ये याची तक्रार नोंद केलेली आहे, तरी आम्हाला लवकरात लवकर तपास करून योग्य तो न्याय मिळवून आमच्या वस्तू परत मिळावी ही नम्र विनंती।